परळी तालुक्यामध्ये गेल्या 48 तासांपूर्वी पावसाची संततधार चालू झाली आहे। त्यामुळे सर्व आपण शेतात की आता अनेक ठिकाणी महामार्ग देखील बंद करण्यात आलेले आहे। नद्या ओसंडून वाहत आहेत, बंधारे भरून फुलल्या जात आहेत, नदी नाल्यावर पाणी वाहत आहे। त्यामुळे आता पावसात शेतकऱ्यांच्या आता शेतामध्ये पाणी घुसायला लागलेलं आहे। मी आता आहे की परळी तालुक्यातील जावळपूर शिवारामध्ये आहे। असं जे काही शेतकरी शहरामध्ये पावसात या ठिकाणी आता सोयाबीनला प्रचंड या ठिकाणी शेंगा देखील लागलेला आहे, माल लागलेला आहे। पण आता या ठिकाणी पावसात दुधगाईचं पाणी देखील साचलेलं आहे। त्यामुळे आता आलेलं हाताचं पीक आता शेतकऱ्यांचं वाया जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। एकीकडे पाहता आपण पाहू शकतो की परळी मार्केट कुठल्याही मार्केट सोयाबीनला भाव मिळत नाहीये आणि दुसरीकडे पिकलं ते लोकांना विकत नाहीत। या ठिकाणी सोयाबीन अत्यंत या ठिकाणी सोयाबीन लाल पडणार पिवळे पडून जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अशाच काही माझ्यासोबत काही शेतकरी होतं। दादा काय सांगाल, गेल्या 48 तासावर परळी तालुक्यात मोठा पाऊस पडत आहे आणि काय आपलं नुकसान झालं? गेल्या 48 तासापासून पाऊस मुसळधार चालू आहे। माझ्या शेतामध्ये गुडघे इतकं पाणी साचले। माझ्या सोयाबीनचे नुकसान भरपूर असे झालेले आहे। हातातलं सध्या पाहिलं तर आपण पाऊस सोयाबीनला मोठ्या प्रमाणात शेंगा देखील लागलेल्या आहेत। शेंगा लागल्यात, अजून 1-1.5 महिना पीक हातातलं आलेलं जायच्या मार्गावर लागलेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर मार्केटमध्ये भाव सुद्धा मिळत नाहीये। मार्केटमध्ये भाव काहीच नाही। 2-2.5 हजार 4,000 रुपये शेत मंजूर लोक गेलेत काढायला आणि 3,000 रुपये भाव सोयाबीन पिकाला चालू आहे आज। तर आपण आता सरकारला काय टीव्हीच्या माध्यमातून आपण सरकारला काय आवाहन करणार आहेत? सरकारला सांगणार आहेत की आपण माझ्या शेतकऱ्याचे माझे नुकसान झालेले आहे माझ्या शेतातली पाण्यामुळं, आणि मला ह्याचा मोबदला द्यावा। याची पाहणी करून त्याचे फोटो काढून मला मोबदला द्यावा शेतकऱ्याने। आपण पाहू शकतात की गेल्या 48 तास पाऊस पडला, त्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पिलं। या ठिकाणी शेतकऱ्याचं आव्हान की या ठिकाणी येऊन सरकारने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला द्यावा, अशीच मागणी आता शेतकरी करत आहेत। कॅमेरा पर्सन विकास मार्ग मी संभाजी मुंडे, टीव्ही मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।